बातमी आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे निगडीमध्ये आगमन झाले आहे। या पालखी सोहळ्याचे स्वागत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तर्फे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले। तसेच शहरातील राजकीय पक्षांच्या वतीनेही या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले। आयुक्त राजेश पाटील यांनी पालखी रथाचे स्वागत केले। यावेळी हजारो भाविक तिथे उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी। यावेळी पालिकेच्या वतीने विविध दिंडी व वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले। हार भेटवस्तू प्रसाद आयुक्तांच्या हस्ते देण्यात आले। कोरोनामुळे गेली 2 वर्ष वारीचे प्रत्यक्ष दर्शन घेता आले नाही, म्हणून यावर्षी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले। पोलिसांच्या वतीने मोठे बंदोबस्त करण्यात आले होते। जय बजरंग तरुण मंडळ निगडी तसेच निगडी ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्यांसाठी प्रत्येक वर्षी महाप्रसाद अन्नदानाचा लाभ भाविकांसाठी ठेवण्यात येतो। यावर्षी 8 ते 10 हजार वारकरी या अन्नदानाचा लाभ घेत आहेत। नमस्कार प्रेक्षकांनो, मी आता आहे भक्ती शक्ती चौकामध्ये आणि आपण आता माझं पाहू शकतो की काल म्हणजेच दिनांक 20 जून रोजी देहू इथून संत तुकाराम महाराज यांची पालखी प्रस्थान झाली आहे। आता आपण आहोत निगडी येथील भक्ती शक्ती चौकामध्ये। माझ्या मागे आपण पाहू शकता की संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन झाले आणि हजारो लाखो भाविक इथे पिंपरी चिंचवड शहरामध्ये जमले आहे। त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहराचे प्रशासक आयुक्त राजेश पाटील देखील इथे उपस्थित आहे। सर्व उपस्थित असलेल्या वारकऱ्यांचा इथं सन्मान होतोय। पिंपरी चिंचवड शहरातर्फे पालखीचं क्रेनच्या द्वारे हार घालून कॅमेरामॅन मानुदास शिवरायचा प्रसन्न तरडे आपला आवाज।